नमस्कार सर्वांना. बुलेट ट्रेनच्या गतीने तुमचा सर्वांचा अभ्यास सुरू असेल. तुमच्या जिद्दीला, चिकाटीला आणि गती मिळो. आणि आपल्या मागील PPT क्रमांक 6 मधील उर्वरित प्रश्नांचे आज आपण प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, आपण पाहत असलेल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. येणाऱ्या परीक्षेत आपण नक्कीच यशस्वी होणारच अशी आशा व्यक्त करतो आणि आजच्या प्रश्नांना सुरुवात करतो. प्रश्न क्रमांक 41. कोणता संशोधन दृष्टिकोन संख्यात्मक डेटा गोळा करतो आणि त्यांचे विश्लेषण करतो? ऑप्शन बघा तुमच्या समोर आहेत. त्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 परिणामात्मक संशोधन हे याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो. प्रश्न क्रमांक 42 पहा. वास्तविक जगाच्या व्यावहारिक समस्या सोडवण्यासाठी कोणत्या प्रकारचे संशोधन केले जाते? ऑप्शन पहा तुमच्या समोर. मूलभूत संशोधन, उपयोजित संशोधन, सैद्धांतिक संशोधन, 4 अन्वेषणात्मक संशोधन. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 उपयोजित संशोधन हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43. संशोधनातील साहित्य समीक्षेचा उद्देश काय? ऑप्शन बघा तुमच्या समोर आहेत. त्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 एखाद्या विषयावरील विद्यमान ज्ञानाचे सर्वेक्षण करणे हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44. कोणते नैतिक तत्व संशोधन सहभागाचे नुकसान कमी करण्यावर भर देते? ऑप्शन पहा तुमच्या समोर आहेत. त्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 उपकार हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 45. संशोधनात माहितीपूर्ण संमतीचा हेतू काय आहे? ऑप्शन पहा तुमच्या समोर. त्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 सहभागींना संशोधनात समजते आणि स्वइच्छेने सहभाग होण्यास सहमती दर्शवली जाते याची खात्री करणे हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी कोणते संशोधनातील असुरक्षित लोकसंख्येचे उदाहरण आहे? बघा प्रश्न तुमच्या समोर. संशोधनात डीपीचा उद्देश काय आहे? ऑप्शन तुमच्या समोर. त्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 सहभागींना अभ्यासाचा उद्देश व परिणामाबद्दल माहिती प्रदान करणे हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 48. कोणते नैतिक तत्व हे सुनिश्चित करते की संशोधनाचे फायदे आणि ओझे न्यायपणे वितरित केले जातात? याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 न्यायमूर्ती हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 49. संशोधनात खालीलपैकी कोणता नैतिक विचार केला जात नाही? बघा असे DMR मध्ये प्रश्न विचारलेले होते. विचार केला जात नाही त्याच्यातील योग्य उत्तर आपल्याला शोधायचं असतं. बघा ऑप्शन क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. संशोधनाच्या निष्कर्षातून जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळवणे. मित्रांनो, आपण माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका व ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल अशांनी सबस्क्राईब करून घ्यावे. प्रश्न क्रमांक 50. संशोधन समस्या ओळखण्याची पहिली पायरी कोणती? बघा ऑप्शन तुमच्या समोर आहेत आणि त्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 संशोधन विषय निवडणे म्हणजे पहिली पायरी होय. प्रश्न क्रमांक 51. चांगल्या संशोधन समस्येसाठी खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये महत्त्वाची आहेत? बघा ऑप्शन तुमच्या समोर आहेत. त्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 स्पष्ट, संक्षिप्त व विशिष्ट असावे हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 52. रिसर्च प्रॉब्लेम स्टेटमेंटचा उद्देश काय आहे? ऑप्शन पहा तुमच्या समोर. त्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 संशोधन विषय व त्याचे महत्त्व आणि त्याची ओळख करून देणे हे याचं उद्देश आहेत. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणते संशोधन समस्याचे स्रोत नाही? बघा खालीलपैकी कोणते संशोधन समस्याचे स्रोत नाही? ऑप्शन बघा तुमच्या समोर आहेत. त्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 यादृच्छिक अंदाज आणि गृहीतके हे याचा स्रोत नाही. बघा प्रश्न क्रमांक 54. हायपोथेसिस म्हणजे काय? ऑप्शन बघा त्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 व्हेरिएबल्समधील संबंधाबद्दल एक चाचणी योग्य विधान
हे याचं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 55, कोणत्या प्रकारच्या गृहीतकात असे म्हटले आहे की व्हेरिएबलमध्ये कोणताही संबंध नाही? बघा ऑप्शन, त्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, शून्य परिकल्पना। मित्रांनो, याच्या अगोदरचे आपण व्हिडिओ पाहिले नसतील तर प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओ दिलेले आहेत। तसेच सर्व व्हिडिओंना लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका। प्रश्न क्रमांक 56, कोणत्या प्रकारचे गृहीतक व्हेरिएबल्समधील संबंधाच्या दिशेने अंदाज लावतो? बघा ऑप्शन तुमच्या समोर आणि त्याच्यातील योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, दिशादर्शक परिकल्पना हे याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 57, हायपोथेसिस टेस्टिंगचा उद्देश काय आहे? ऑप्शन बघा तुमच्या समोर व त्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, संशोधन निष्कर्षाचे सांख्यिकीय महत्त्व निश्चित करणे हे याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 58, खालीलपैकी कोणते चांगले कल्पनेचे वैशिष्ट्य नाही? बघा ऑप्शन तुमच्या समोर आहेत आणि त्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, विद्यमान सिद्धांत किंवा संशोधनावर आधारित याचं वैशिष्ट्य नाही। मित्रांनो, ज्यांनी समाजसेवा अधीक्षक या पदासाठी अर्ज केलेले आहेत व ते सातत्याने माझे व्हिडिओ पाहत असतील अशा विद्यार्थी मित्रांनी माझ्या कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव व आपल्या जिल्ह्याचं नाव टाकावं प्लीज, ही सर्वांना विनंती आहे। प्रश्न क्रमांक 59, संशोधन समस्या आणि परिकल्पना यांच्यातील काय संबंध आहे? ऑप्शन बघा तुमच्या समोर, त्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, संशोधनाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी हे गृहीतक तयार करण्यात आले आहे हे याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 65, कोणता डेटा संकलन पद्धतीमध्ये सहभागींना पूर्वनिर्धारित प्रश्नांची मालिका विचारणे समाविष्ट आहे? ऑप्शन बघा तुमच्या समोर व त्याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, सर्वेक्षण हे याचं योग्य उत्तर आहे। पण माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।